हे चिकन सुक्का झालं. हे काय आहे? हे मटण आहे. हा मटन किमा आहे. बरोबर. हे कोलंबीचं कालवण. कोलंबीचं कालवण आहे मित्रांनो, बघू शकता. सुका जवळा आहे. सुका जवळ आहे का? वा वा, बघू शकता मित्रांनो. बकऱ्याची मुंडी पण ठेवतात. आणि हे काय कलेजे आहे. कलेजे आहे का? खूपच छान आहे अच्छा. आणि क्वांटिटी पण छान आहे. आता मी डायरेक्ट गावावरून ते आलो खास जेवायला. आली आहे. वसईवरून खास आला जेवायला. बापरे. तर मंडळी, तुम्हाला माहिती होतं का आपल्या विरारमध्ये बजेट फ्रेंडली असा एक हॉटेल आहे, ते पण घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं. हॉटेलचं नाव आहे दीपा अगरी झटका. मित्रांनो, अगरी लोकांचे हॉटेल आहे, म्हणजे बोलत तरी फिश ते येणार आहेत आपल्याला. अलग अलग प्रकारचे मासे खायला भेटणार, ते फ्राय मध्ये पण खायला भेटणार, नाही ग्रेव्ही मध्ये पण. त्याच्याच बरोबर इथे चिकन पण आहे, मटन पण मिळणार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या काही तर मेनू यांच्या इथे आहेत, ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे, म्हणून आज आपण इथे व्हिडिओ करायला आलोय. मित्रांनो, इथे आहे ना बांगडा थाली, अजून मांदेली थाली, पॉम्फ्रेट थाली, म्हणजे भरपूर प्रकारचे थाली आहेत. म्हणजे माशांच्या बोलायला आणि चिकन मध्ये पण भरपूर प्रकार आहेत इथे. आणि जर तुम्हाला व्हेज मध्ये खायचं ना, तर व्हेज मध्ये इथं वार आहेत. सोमवार, मंगळवार आणि शनिवार फक्त इथं व्हेज मिळतं मित्रांनो. या व्हेजचा आनंद जर कोणाला घ्यायचा असेल तर नक्की इथं व्हिजिट करा. विरार स्टेशन अगदी 2 मिनिटांच्या अंतरावरती आहे. तर हे तुम्हाला ऍड्रेस आहे ना याचा पुरा मी देणार, डिस्क्रिप्शन मध्ये पुरा देणार आहे. तर चला मित्रांनो, आता बघूया इथे आपल्याला काय काय मिळणार आहे. अगरी पद्धतीचं जेवण आहे, म्हणजे तुम्हाला माहिती असेल अगरी एक टेस्ट अलगच आहे, तर तीच आपल्याला घ्यायची आहे. तर आपण इथे आलेलो. तर प्राइस पासून आपल्याला पुढे जाण्याचं आहे. इथं किती आहे प्राइस तुम्हाला बोलतोय मी, एकदम रिझनेबलच आहे. इथं पाठी मेनू पण बघू शकता माझ्या आहे. एकदम म्हणजे थाल गेला ना तर 150 रुपये 180 रुपयेच आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, बघूयात मध्ये काय मिळतं. तर माझं नाव अक्षय शेडगे आणि मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो. तर या. तर मित्रांनो, तुम्ही इथं आलात ना तर तुम्हाला असा आउटसाइड काहीतरी असा सिटिंग एरिया मिळेल. खूप छान आहे, आतमध्ये बसायला जागा आहे. किचन पण लाईव्ह आहे, बघू शकता. बाकी किचन पण आहे. तरी आपण बघूया सर्व कसं काय इथं मिळतं आपल्याला. आणि कधीपासून भेट देत आपण? भरपूर वर्ष झाली, पण खूपच छान आहे. अच्छा. आणि क्वांटिटी पण छान आहे. हो. एका थाळीमध्ये इतकं पोट गच्च भरून जाते की भरपूरच असतं. आणि टेस्ट अवेसम आहे. आवर्जून सर्वांनी येऊ शकता. दीपा आगरी झटका विरारला आहे, स्टेशन जवळच आहे आणि अतिशय सुंदर आहे. प्राइसही एकदम कमी आहे. म्हणजे जशी तुम्ही सांगितली की हॉटेलमध्ये रेट असतात तसे काहीच नाहीये. भरपूर छान आणि खूप कमी किमतीत आहे. नमस्कार. सर, काय नाव आपलं? दीपा झटका. अच्छा, मग तुमच्याच नावावरती ठेवलेलं आहे. अच्छा, बरोबर. आणि कधी पण सुरुवात झाली? 4 वर्ष पूर्ण झाली आहे शॉपला. अच्छा, आपल्या इथे एक आगरी चव आहे. आगरी चौक. हो, बरोबर. म्हणजे प्रॉपर तुम्ही आगरीच आहेत का? अच्छा, बरोबर. आणि आपल्या इथे काय काय मिळतं तरी पण? आता आगरी बोलत तर मच्छी येणार आहेत आपल्या इथे. सर्व प्रकारची मच्छी अच्छा. असते. चिकन, बरोबर. मटण, मुंडी, बाजरी, बरोबर. किमा सगळं असतं. बरोबर. पाया वगैरे असतं, पाया सूप असतं. अच्छा. आणि वारावरती आहे का की? बरोबर नाही, फक्त गुरुवारी बंद असतं, बाकी ऑल डे चालू. अच्छा. आपली तर एकदम स्पेशालिटी काय आहे तरी पण, काय सांगू शकाल? सगळं स्पेशल आहे. अच्छा, सगळं स्पेशल आहे. मुंडी, बाजरी, बरोबर. मुंडी, बाजरी, किमा, पाया आहे जास्त. बरोबर. बाकी सगळं स्पेशल. अच्छा. बरं, व्हेजचा वार आहेत का? व्हेज. मंगळवार आणि शनिवार अच्छा. नॉनव्हेज पण असतं. अच्छा. सोमवार, मंगळवार, शनिवार व्हेज. अच्छा. बोलू शकतो की आपल्या विरार स्टेशनवर किती अंतरावरती आहे हे सांगू शकाल का? अंतरावर आहे. अच्छा. साईडला वॉकिंग डिस्टन्स वर आहे. बरोबर. साईबाबा मंदिर गल्लीमध्ये तुम्ही एंटर करताना तेव्हाच दुकान करतात. बरोबर. म्हणजे 2 मिनिटांमध्ये आपण व्ह्यूअर्स आपले येऊ शकतात. टायमिंग कसं असेल आपल्या इथे तरी टायमिंग सकाळी पण? 11 ते संध्याकाळी 5. अच्छा. संध्याकाळी 6 ते 7:30. बरोबर. म्हणजे लंच पण होऊ शकतो आणि डिनर पण आपल्या इथे करू शकतात. हो. आणि सेम राहील ना, मेनू की चेंज होतो? नाही, मेनू चेंज. अच्छा. कधी म्हणजे सकाळचं काल बरोबर. संध्याकाळचं वेगळं, कारण रोज 2 टाइम जेवणारे पण लोक असतात. हो हो, ते तर त्याच्यामुळे थोडंसं changes होतात त्याच्यात. अच्छा. मेनू सेम असतो. बरोबर. हे चिकन सुक्का झालं. कशी प्राइस असेल तरी पण आपल्या इथे चिकन सुक्क्याची? 150 ला येतो. म्हणजे 300 ml चा डब्बा आहे. अच्छा, 300 ml चा डबा आहे. वा वा, खूप छान. हे काय आहे? हे मटण आहे. मटन आहे. वा वा वा, खूप छान. आणि ह्याची पण प्राइस कशी असेल? 5-6 पीस येतात. 5-6 पीस. मटण महाग आहे. ओके ओके, हो वाटतं. हा मटण किमा आहे. हा मटन किमा आहे. बरोबर. मटन किमाची पण कशी राहते? मटण किमा 150 ला आहे का? हे कोलंबीचं कालवण. कोलंबीचं कालवण आहे मित्रांनो, बघू शकता. वाव. ह्याची काय प्राइस असेल ताई? एक पण 100 रुपयाला 6-7 पीस येतात. अच्छा, 100 रुपयाला. 300 ओके चा ओके. डबा असतो, त्याचे 6-7 अच्छा. पीस. आणि हे काय आहे? सुका जवळा आहे. सुका जवळ आहे का? वा हो, वा वा, सुका जवळा आहे. छान आहे.
आणि ह्याच्यामध्ये काय कशी काय प्राइस असेल तरी पण याची? तर हे 50 रुपयाला पण अच्छा 50 रुपयाला. आता आपल्याला जर थाली घ्यायच्या झाल्या तर कशा काय ह्याच्यामध्ये? अच्छा म्हणजे सर्व्यामध्ये का थाल्या? सगळ्यात लहान थाली माझी अच्छा. व्हेज थाली आहे अच्छा. आणि 90 रुपये अंडा थाली आहे. अच्छा बरोबर. चिकन थाली 100 रुपयाला मिळू शकतो. ओके त्याच्यात भाकरी येतं, भात येतं आणि अच्छा. 6-7 चिकनचे. बरोबर. अच्छा आणि आपल्या इथं भाकऱ्या पण किती पद्धतीच्या तरी मिळतील? ज्वारी बाजरीची असते भाकरी, अच्छा. आमटी असते आणि चपाती असते. अच्छा. ही मुंडी आहे. मुंडी आहे का? वा बघू शकता मित्रांनो, बकऱ्याची मुंडी पण ठेवतात. हे रेग्युलर असतात आहे आपल्या इथे. वा 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 खूप छान. याची काय प्राइस तरी असेल? 150 ला आहे. 150. अरे वा खूपच छान. म्हणजे खूपच तुमच्या इथे रिझनेबल रेट्स आहेत खरंच. हो हो सर्वांमध्ये. अच्छा बरोबर. आता ह्यावरचे रेट वाढवले. अच्छा. नाहीतर रेट रिजनेबल. कारण की आम्ही इतर ठिकाणी पण फिरतो ना, त्याच्या कम्पेअर मी केला तर खरंच खूपच रेट्स कमी आहेत. म्हणजे विरारवाल्यांसाठी खूप चांगली गोष्ट आहे. हो बरोबर. हो गर्दी तर खूप आहे मित्रांनो, बघू शकता इथं पण बघा आणि या साईडला पण बघू शकता मित्रांनो खूप गर्दी आहे. आणि हे काय कलेजे आहे. कलेज आहे का? अच्छा. आणि आपल्या इथं पार्सलची पण सुविधा आहे म्हणजे नंतर. हो. आणि हा किती रुपयाचा डबा दाबाला तुम्ही? बापरे 150 रुपयाला एवढा आहे. हा. बरं क्वांटिटी खूप चांगली आहे मित्रांनो, बघू शकता याची क्वांटिटी. वा वा वा. चिकन थाली आहे का? त्याच्यामध्ये एक भाकरी येते तांदळाची किंवा 2 चपाती असतात. अच्छा. हा राईस असतो अच्छा म्हणजे ज्याला चपाती नको आहे त्याला भाकरी घ्या, भाकरी नको त्याला किंवा एक ज्वारी बाजरीची पण भाकरी. अच्छा, ज्वारी बाजरीची ऑप्शन भाकरी ऑप्शन असते. ठेवलेलं आहे. बरोबर बरोबर. आणि हे चिकन आहे. आणि हे चिकन आहे मित्रांनो, बघू शकता. हे 6-7 पीस आम्ही चिकनचे देतो. अच्छा. एक ग्रेव्ही वाटी. अच्छा हो. म्हणजे खूप रिझनेबल पण आहे आणि क्वांटिटी पण जास्त देतात. वसईवरून आली आहे. वसईवरून खास आला जगाला? हो. बापरे. आणि कशी वाटली यांची चव तुम्हाला? नंबर. अच्छा. आणि किती दिवसापासून येत आहेत तरी तुम्ही? मी नाव ऐकून होती पण अच्छा. आली. मन खूप असं झालं. वाटलं, मन नाही पोट भरलं नाही पण मन पण भरलं नाही. हा, बरोबर. पोट भरलं पण मन नाही भरते. खूप ते तर- सुंदर आहे चव. अच्छा. एकदम उत्कृष्ट चव आहे आणि रिअल आगरी चव आहे. हो हो. काहीही त्याच्यामध्ये असेल नाही का हॉटेलसाठी चव नाही, पण आपली घरच्यासारखं चव आहे. घरच्यासारखं भात बरोबर. भाकरी म्हशी तर खूपच सुंदर आहे. खरंच तुम्ही इकडं भेट आणि स्वाद द्या. आणि फ्रायच्या हिशोबाने काय बरं तुम्हाला? काहीच्या हिशोबात मिळालं तर आहे ना खूप रिझनेबल रेट आहे. हो बरोबर. माझं नाव प्रदीप सुर्वे. आम्ही आता इथे जेव्हापासून हे चालू झालं हॉटेल ना, तेव्हापासून मी इकडे येतो. आणि आता तर महिन्यातून एकदा दोनदा तरी येतोच आम्ही इथे पुढे राहतो बोरिंगला. कळलं. आता मी डायरेक्ट गावावरून इथे आलो खास जेवायला विकवा झटकामध्ये. डायरेक्ट बॅग घेऊन आलो. हो म्हणजे विचार कर मी कसा. आणि मी आजारी आहे. मी जे सांगेन तसं ते बनवून देतात. हे लक्षात ठेव. महत्वाचं ते आहे. मी सांगितलं मला कमी तिखट पाहिजे तसं देतात. हां खरोखर चांगलं घरगुती एकदम घरगुती चपाती बघा पाहिजे आणि स्वस्त विशेष आणि सर्व्हिस सुद्धा चांगली. हो फर्स्ट क्लास. ओके ओके माणुसकीला सुद्धा चांगलं ठेवलं. तर चला मंडळी, आता आपण दीपा आगरी झटक्याला भेट दिली मित्रांनो. आणि आता आपण ना मेन कोर्स मध्ये डायरेक्ट मागवलेला आहे बोंबील थाली. ह्या दाखवायचं तुम्हाला एक सांगतो. तिथे ना एकदम रिझनेबल प्राइस मध्ये ना आपल्याला भरपूर काय खायला मिळतो मित्रांनो. खरंच मी प्राइस बघितली, अजून बघितलं असेल तुम्ही पण, तिथे दाखवताना तुम्ही बोलले की एवढी प्राइस कमी आहे. खरंच म्हणजे एक बोलू शकतो की इतर ठिकाणी मी अजून फिरतो, मी त्या प्राइसला मी कम्पेअर नाही करत आहे, पण त्याच्या बदली मला नाही ह्यांची प्राइस आहे ना खूपच कमी वाटली. पण या आता तुम्हाला डायरेक्ट मी ह्याच्यावर फूडवरती घेतो. तर आपल्याला ही बोंबील थाली आहे. तर बोंबील थालीमध्ये ना मित्रांनो तुम्हाला हे बोंबील मिळणार आहे. ते बघा. आणि बोंबीलची साईज असा तुम्ही ही नको करू की छोटी असेल म्हणून. ही बघा ह्याच्यामध्ये मित्रांनो कमसे कम ना 2 तरी बोंबील बसतील. हा एकच त्यांनी बोंबील दिलेला आहे. अजून प्लस हे बघा ही बोंबीलची साईज बघा मित्रांनो. खरंच ही खूप आणि गरम पण आहेत, गरमागरम आहेत. इथे सर्व तुम्ही आलात ना हे तुम्हाला गरम गरम खायला मिळणार आहे. त्याबरोबर तुम्हाला कांदा वगैरे येईल, त्याबरोबर अंड देतील. आणि हे आहे ना कोलंबीचा रस्सा आहे मित्रांनो. हा बघा हा कोलंबीचा रस्सा त्याबरोबर मिळणार आहे. आणि मच्छीची करी आहे ही मित्रांनो. आणि त्याचबरोबर आहे ना तुम्हाला भाकरी मिळेल. आणि भाकरी नको असेल ना ज्याला, त्याला ते चपात्या देतात. म्हणजे त्याचं भाकरी तर भेटते, ज्वारी बाजरीच्या भाकरी आहेत, तांदळाची भाकरी आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे काय नको चपात्या तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर आपल्याला राईस पण तिथं. राईसची क्वांटिटी बघा मित्रांनो. खरंच खूप म्हणजे आलात नाही तर 150 रुपयामध्ये तुमचं पोट भरणारच भरणार, मी याची गॅरंटी देतो. यांची भाकरी बघाल ना तर खरंच हैराण होऊन जाईल. हे बघा मित्रांनो ही एवढी भाकरी मोठी आहे, बापरे. तर हे आहे बोंबील फ्राय. तर बोंबील फ्रायची पहिली तुम्हाला क्वालिटी दाखवलीच आहे, आता टेस्ट पण दाखवतो कशी आहे. तर मित्रांनो हे बघा, खरंच त्याला मी टेस्ट करतो.
कसं आहे माझ्या मित्रांनो, आतून एक फ्लेवर आहे त्यांचा, म्हणजे जे फ्राय केले असेल ते एक फ्लेवर आहे, आणि वरनं जे क्रिस्पी आहेत ना ते खरंच खूप छान आहेत. कारण की रवा फ्राय झाले बघू शकता, हे रवा फ्राय आहेत. आणि बोलू शकतो ना, हा बघा मध्ये अशा नरम नरम आहेत हे, आणि जी बाजू कोटिंग आहे ना ही कडक आहे, एकदम क्रिस्पी आहे, म्हणजे खायला अजून मजा येते. आणि बोंबील साधे नाहीत मित्रांनो, बोंबील खूप मोठे आहेत. कारण की बोंबिलाचा काटा असतो ना मित्रांनो, त्याच्यावर ओळखायचा. कारण बोंबील आहे ना, त्याचा काटा किती मोठा आहे बघा, म्हणजे हा बोंबील किती मोठा असेल तुम्ही विचार करा. कारण की कधी कधी तुम्हाला बोंबलामध्ये काटा बघायला भेटत नाही, आणि जर बघायला भेटला ना तर तुम्ही आरामात तो चावून खाऊ शकता. पण ह्याचा काटा एकदम कडक आहे, बघू शकता केवळ. आणि त्यांचे जे आगरी मसाले आणि तो क्रिस्पी आणि एक सॉल्टी फ्लेवर येतो ना मित्रांनो, खरंच खूप छान आहे, तोच मला जास्त आवडतो. तर चला मंडळी, भाकरी बघून तर मी काय बोलू, एवढी मोठी भाकरी आपल्याला कुठे पण नाही खायला भेटत. आणि ह्या भाकरीची प्राइस फक्त 15 रुपये मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त भाकऱ्या खाल्ल्यात 20 ते 25च्या रेंजमध्ये असतात भाकऱ्या, पण 15 रुपयाला एवढी. आणि भाकरीची क्वालिटी बघू शकता मित्रांनो, हे बघा एकदम पावासारखी भाकरी आहे, हे बघा एकदम नरम नरम भाकरी आहे, हे बघा एवढी भारी भाकरी आहे. आणि अशा असला ना तर खरंच मला खायला खूप आवडतो. तर चला मी भाकरीपासून सुरुवात करतो. आता आपण ना कोलंबीच्या रश्श्याच्या, पहिला रस्सा मी ट्राय करतो, कोलंबी तर खाणारच आहे. खरंच खूप छान आहे. म्हणजे जी कोलंबी टाकलेली आहे ना, ही कोलंबी आपल्याला दिलेली आहे ना, 3 पीस दिलेले आहे मित्रांनो, 3 पीस येतात कोलंबीचे. त्याचा तो रस्सा आहे ना, ज्यूस असतो, ज्युसी जी एक असते, तो ज्यूस पुरा ह्या रश्श्यामध्ये उतरला आहे. आणि जो फ्लेवर लागतोय ना मित्रांनो, खरंच खूप छान फ्लेवर आहे त्याचा. आणि एवढं सर्व तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो, सर्व 150 रुपयामध्ये तुम्हाला एवढं सर्व मिळणार आहे, म्हणजे पोटभर जेवण जेवायला मिळणार आहे. आणि जर तुम्ही जर रस्सा परत पाहिजे असेल, तुम्हाला रिटर्न पाहिजे असेल, ते नक्की देतात मित्रांनो. मी तर बघितला मागापासून, पण तुम्ही आलात ना तर पोट भरून इथं जेवण जेवून जाऊ शकतात. आणि त्याचबरोबर आहे ना, आपल्याला भातावरती स्पेशली आहे, म्हणजे भातावरती टाकून आपल्याला खायचे असते, तो माशाचे रस्सा आहे माशांचा, म्हणजे फिश करी पण बोलू शकतो, ही आहे ती. तर हिची पण चव घेतो भाकरी सोबत. प्रत्येक गोष्ट इथं ना प्रॉपर बनवली जाते. कारण की मित्रांनो आगरी पद्धतीने बनला, आणि स्वतः ओनर आगरी असल्याने तेच बनवतात जेवण. ताई बघा तर किती मेहनत करत होती. आणि इथे मित्रांनो गर्दी होते ना, म्हणजे पहिली गोष्ट रिजनेबल आहे, त्यात चवही चांगली आहे. इथं गर्दी होते ना, अफाट गर्दी होते दुपारच्या आलात तर, म्हणजे वेटिंगला पण माणसं उभे राहतात. खूप छान, म्हणजे टेस्ट चांगली असते ना इथं मित्रांनो, खरं गर्दी होते. आणि त्याचबरोबर आहे ना, मी सुक्या बोंबील सोबत खाल्ला नाही, म्हणजे फ्रायवाल्या बोललो तर होणार नाही. कारण की अशा गोष्टीच खायच्या असतात फ्राय सोबत, भाकरी सोबत. एक नंबर टेस्टी मित्रांनो जेवण इथं आपल्याला खायला मिळणार आहे. तर मंडळी, परत आपण एक मेन कोर्स मध्ये ना चिकन थाली मागवली होती. कारण की मित्रांनो आगरी लोकांचा चिकन एकदम बेस्ट असतो, म्हणजे हे असतात ना मसाले, त्यांच्यामध्ये जरा अलग वाटतो, म्हणून एक चिकन थाली मागवली मित्रांनो. यांच्याकडे चिकन थाली ना थोडी वेगळी आहे, म्हणजे एक तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये काय काय मिळेल. हे बघा, हे चिकनचा रस्सा आहे, तो आपण भातासोबत खाऊ शकतो. त्याचबरोबर आहे ना, तुम्हाला चिकन ना हे भरून भरून देतात. म्हणजे हा बघा, ह्या बाउलमध्ये पण चिकन दिलेलं आहे, ह्या बाउलमध्ये पण चिकन दिलेलं आहे, म्हणजे एवढा चिकन दिलेलं आहे मित्रांनो, म्हणजे चिकनच खा तुम्ही. आणि रस्सा वगैरे पाहिजे असेल ते तुम्हाला रिटर्न देतात. आणि त्याचबरोबर आहे ना मित्रांनो, भाकरी बघा, मला तांदळाची भाकरी स्पेशली खूप आवडते. आणि त्याचबरोबर तांदळाची भाकरी पण दिलेली आहे. आणि ते मित्रांनो राईस पण त्याच्यामध्ये येतो, हे बघा. आणि थालीची एक प्राइस सांगू ना तुम्हाला, हा बघा एवढा सर्व मिळणार आहे, अगदी 100 रुपयामध्ये मित्रांनो, 100 रुपयामध्ये मिळणार आहे. भाताची क्वांटिटी पण तेवढीच आहे मित्रांनो, भाकरी पण एवढी मोठी आहे. आणि त्यामध्ये 2 बाउल आपल्याला हे चिकन देतात, आणि रस्सा पण आहे त्याच्याबद्दल. तर चला सुरुवात करूया आपण, भाकरी पण सुरुवात करतो मित्रांनो. कशा माहितीये मित्रांनो, एकदम घरगुती माहिती आपली चव असते चिकनची, बनवतात बेस्ट एकदम सेम तसंच आहे. आणि एक वेगळी चव आहे, म्हणजे एक बोलू शकतो की आगरी पद्धतीने खाल्ल्यासारखा मला वाटतोय. आणि चिकनचे पीस बघा मित्रांनो, हे सर्व चिकनचे पीसेस आहेत, सर्व भरून भरून देतात. तर चला आता मी चिकन पण ट्राय करतो, बघूया. अगदी फ्रेश, तुम्ही इथं आलात ना तुम्हाला सर्व फ्रेशच खायला मिळणार आहे. खूप छान, म्हणजे अशा प्रकारचा
जेवण इथं आपल्याला मिळतो आणि एकदम घरगुती प्रकारे बनवला जातो मित्रांनो. खरंच म्हणजे एक असं वाटतं मी की घरीच बसून जेवतोय असं मला फील होतोय आहे खाताना. आणि इथं ना मला एक चांगली गोष्ट आवडली मित्रांनो, इथं आहे ना सिटिंग एरिया आहे, तो पण आउट साईड आहे म्हणजे बाहेरच्या साईडला आहे, बघू शकता. आणि आम्ही पण आता बाहेर बसलेलो आहे, मस्त असं वाटतंय. वरती चिकूचा झाड बघाय आणि म्हणजे एक फील घ्या तुम्ही पण, म्हणजे असं बाहेर बसून एक खाण्याची मजा किंवा अशी एक असते आपण बाहेर गेलोय ती तुम्हाला मिळू शकते. खूप छान आहे हे. आणि त्याचबरोबर ना आपल्याला रस्सा पण दिलाय मित्रांनो. बघा रस्सा मला पिऊन बघतो त्याची चव, कारण की रस्सा थोडा ना ठीक आहे, बघू शकता. वाव मित्रांनो, चिकनचा रस्सा ऍक्च्युली म्हणजे जो आपण चिकनची ग्रेव्ही बोलू शकतो तीच आहे, की असा वेगळा रस्सा बनवलेला नाही. आणि तोच आपल्या भातासोबत खायचा असतो मित्रांनो. हे बघा आता मी भात घेतो, भात आणि आपण चिकन स्पेशल मागवलेलं आहे म्हणजे चिकनच घेतो. बघा खरंच मित्रांनो, घरात जेवायचं आहे ना तर तुम्ही ह्या हॉटेल नक्की भेट द्या. घरातली फील आहे एकदम जबरदस्त लागतं. तरी प्राइस पण खूप कमी आणि टेस्ट पण खूप भारी आहे एकदम आश्चर्य. अच्छा, आता तुम्ही आले तर काय काय केलं इथं? आम्ही चिकन थाली घेतलाय आणि अच्छा. चिकन सुका घेतलाय. अच्छा. एकदम भारी भारी वाटलं. म्हणजे सर्व सर्व पहिल्यांदा आलेत का एवढे? जरा पहिल्यांदा अच्छा नाव नाव ऐकून आले अच्छा, बरोबर. तर मंडळी आपण दीपा अगरी झटक्याला आज भेट दिली मित्रांनो. खरंच ना जेवणामध्ये पण झटकाच आहे एक बोलायला गेला तर, कारण की एवढं टेस्टी जेवण आज जेवायला मिळतं ना आपल्याला, खरंच खूप छान होता. आम्ही बघत नसतं एक चिकन थाली घेतली, एक बोंबील थाली घेतली होती मित्रांनो. आणि चिकन थाली आणि बोंबील थालीमध्ये नो कॉम्प्रोमाइज मित्रांनो. खरंच म्हणजे रिझनेबल प्राइस मध्ये एवढं चांगला जेवण आपल्याला जेवायला मिळतो ना, तर मी विचारच करतो. कारण एवढ्या ठिकाणी फिरलो पण असं रिजनेबल प्राइस मध्ये एवढ्या क्वांटिटी मध्ये जेवायला ना मला खरंच मिळालं नाही अजूनपर्यंत. तुम्ही पण नक्की भेट द्या मित्रांनो. विरार स्टेशनवर ना अगदी म्हणजे 2 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्स वरती आहे मित्रांनो. आलात ना, कारण की इथं सर्वांनाच यायला तरी परवडतं. माहिती आहे संडेला भरपूर लोक येतात, रिसॉर्टला वगैरे जाणारे किंवा दर्शन घेणारे इथं भरपूर लोक येतात. त्यांनी इथं नक्की भेट द्या मित्रांनो. खरंच इथं व्हेज पण मिळतं, फक्त ते वारावरती आहे, तुम्ही आधी बघितलं असाल. पण इथं एक नॉनव्हेजची एक चव आहे ना मित्रांनो, खरंच खरंच खूप अलग आहे. इथे चिकन मध्ये पण तीच चव आहे, मटन अजून फिश मध्ये मित्रांनो. पण अगदी रिजनेबल प्राइस मध्ये तुम्ही पण या आणि ह्या जेवणाचा आनंद घ्या. खरंच खूप छान जेवण होतं. इथे यायचं झालं ना मित्रांनो, प्रॉपर ऍड्रेस आहे ना हा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्या ऍड्रेस वरती या आणि व्हिडिओ कशी वाटली मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती नवीन कोण असेल तरी सबस्क्राईब करून ठेवा. अशाच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात. भेटूया अशा एक नवीन व्हिडिओवरती. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.